आणि अनम्यूट फक्त यांना सांगतो मी करायला, हा? किशोरीजींना. एक मिनिट आहे, एक सेकंड. हा, मी म्यूट ऑल करतो पहिला. ओके, ठीक आहे. आता हा, किशोरीजी तुम्ही तुम्हाला अनम्यूट करा. होतंय का? हा, ओके. हा, झालंय का? हा, झालं. हा, करा सुरुवात. ओके. गुड इव्हिनिंग टू ऑल. मी अटेंड करते, ही दुसरी मीटिंग आहे. यापूर्वी पण झालेल्या आहेत तुमच्या मीटिंग. आजची आपली बिझनेस ग्रुपची मीटिंग. सगळ्यांचं प्रथमतः स्वागत. आणि आज प्रत्येकाने आपापलं इंट्रोडक्शन आणि आपल्या व्यवसायाबद्दल सांगायचं आहे. हे आपल्याला ग्रुपवर सांगितलं होतं. थोडक्यात सांगायचं आपला परिचय आणि आपण कोणता व्यवसाय करता, आणि या ग्रुपमधून आपण दुसऱ्यांना काय देऊ शकता आणि स्वतःसाठी काय करू शकता, हे दोन्ही बघायचं आहे. आणि सरांची माहिती, सरांबद्दल तर सगळ्यांना परिचय आहेच, विशेष अशी माहिती सांगण्याची काही गरज नाही. पण तरी सुद्धा मी माझा अनुभव सांगते की जसं साधारणतः 1 वर्षापूर्वी असंच वातावरण कोरोनाचं असताना, तेव्हा जास्त भयावह होतं. कारण सुरुवात होती कोरोनाची आणि इतरत्र सगळीकडे पहिल्यांदा आपण लॉकडाऊन अनुभवत होतो. बऱ्याचशा बातम्या अशा मानसिकरित्या रुग्ण झालेल्या लोकांच्या पण येत होत्या. डिप्रेशनमध्ये गेलेले काही कलाकार वगैरे, अशा सगळ्या बातम्या बघून टीव्हीवरचं भयावह वातावरण, बाहेर लॉकडाऊन, रस्त्यावर सगळं भयावह वातावरण. अशा परिस्थितीत आमचं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य सांभाळण्याचं मोलाचं काम संतोष सरांनी केलेलं आहे. त्याबद्दल शतशः मी त्यांची ऋणी आहे. हे 1 वर्ष जे मी आनंदाने अनुभवते आहे ते केवळ सरांमुळे. त्यांनी खरोखर आम्हाला फार धीर दिला. त्यांचा हसतमुख चेहरा पाहिला की आम्ही हे सगळ्या बातम्या विसरून जायचो. आणि ते म्हणायचे की काही नाही, चला पुढे. ते स्वामी समर्थ म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तशी थाप त्यांनी दिली आणि आम्ही इथवर आलो. आणि आता त्यांनी नवीन नवीन उपक्रमात हा एक एकदम छान उपक्रम सुरू केलेला आहे, आपल्या ग्रुप ओपन करून, बिझनेस ग्रुपचा. आणि त्यांचं आत्ताच दिलेलं ब्रीदवाक्य मी तुम्हाला सांगते. ते म्हणतात, शरीर स्वस्थ आणि पैसा मस्त. हे त्यांनी छान सुरेख यमक जुळवून एक ब्रीदवाक्य बनवलेलं आहे की ते जे फिटनेस क्लासेस घेतात त्याच्यातून आपलं शारीरिक स्वास्थ्य आपण सांभाळतोच आहोत. पण आता जे सगळ्यांना भासतंय ते म्हणजे आर्थिक संकट. त्याच्यासाठी पण त्यांनी ऑनलाईन माध्यमातून आपल्याला पैसा कसा मिळवू शकतो यासाठी हा एक छान उपक्रम सुरू केला आहे. आणि त्याचा आपण सगळ्यांनी फायदा करून घ्यावा, म्हणजेच त्यांनी केलेल्या इतक्या श्रमाचं चीज होईल असं मला वाटतं. थोडक्यात मी माझी माहिती सांगते, गेल्या वेळी पण सांगितलेली आहे. मी किशोरी भट, सोलापूरला असते. जवळपास 20 वर्षापासून मी शैक्षणिक क्षेत्रात आहे, ट्युशन्स घेते आणि इंग्लिश मीडियम शाळेची मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते. आता प्रेझेंटली मी 9वी, 10वी, 11वी ट्युशन्स घेते आणि विशेषतः स्कॉलरशिप आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स याच्या मी ट्युशन्स घेते. तर या संदर्भात जर कोणाला काही मदत हवी असली तर आवर्जून मला फोन करावा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या ग्रुपमध्ये आहेच. याचप्रमाणे सगळ्यांनी आपली पण माहिती सांगायची आहे आणि या पुढचा कार्यभार मी सरांकडे सोपवते. धन्यवाद. ओके, धन्यवाद. ओव्हर टू. धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल. आणि थोडं आत्मप्रशंसा ऐकण्याची सवय नाहीये, पण ठीक आहे. आपल्या वर्ल्ड पॉवर इंडियाचं माहिती त्याच्यात मिळते, त्यामुळे ओके, ठीक आहे. ओके, ओव्हर टू अमिता चक्र. पण तुम्ही छान बोललात, अतिशय छान बोललात आणि इट्स व्हेरी गुड. सगळेजण हुशार होत आहेत, अधिक हुशार होत आहेत आणि आम्हाला पण शिकता येते त्यांच्याकडनं.
ओके. ओके. ओव्हर टू अमिताजी. तुमचा अनम्यूट करा अमिताजी. हा. ओके. धन्यवाद सगळ्यांना. खूप छान माहिती सांगितलीत ताई तुम्ही. आणि सरांच्या बद्दल खरंच जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. म्हणजे ते म्हणतात की स्तुतीची सवय नाहीये, पण आता हळूहळू तुम्हाला ती सवय करून घ्यावी लागणार आहे सर. कारण की अशी स्तुती तुम्हाला वारंवार ऐकू येणार आहे. तर तेव्हा सांगते की आधीपासूनच तुम्ही अशी तयारी करून घ्या मनाची आणि शरीराची तर तुम्ही चांगली आमची करून घेताय. त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. तुमची आहेच, आमचीही करून घेताय. माझा परिचय सांगायचा म्हणजे माझं नाव अमिता चक्रदेव. मी राहते डोंबिवलीला आणि सरांशी माझा संपर्क अशा म्हणजे वेळेला आला की त्यांचं एक ऑनलाईन लेक्चर मी ऐकलं होतं, ज्याच्यामध्ये हँडरायटिंग अनालिसिस बद्दल त्यांनी सांगितलं होतं. तिथून मग मलाही असं वाटलं की आपणही हँडरायटिंग अनालिसिस शिकावं, काय आहे बाबा? आणि मग ते शिकले आणि आता त्यांचं जे सिग्नेचर थेरपी आहे ती सुद्धा मी रिसेंटली सुरुवात केली शिकायला. माझा उद्देश एवढाच होता ते सगळं शिकण्याच्या मागचा, कारण बेसिकली मी औषध निर्माती आहे, म्हणजे फार्मासिस्ट. आणि मी जवळपास 28 वर्ष बीएमसी मध्ये ॲज अ फार्मासिस्ट होते. आणि नंतर मग VRS घेऊन आपले जे काही छंद असतात ते जोपासायचे, म्हणून मी अनेक म्हणजे ॲलोपॅथीच्या बद्दल मला फार्मसिस्ट असल्यामुळे चांगला परिचय होता. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे काय करता येईल आपल्याला, की जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये किंवा कमीत कमी त्रासामध्ये लोकांना बरं होता येईल. तर माझा स्वतःचा बिझनेस ॲज सच म्हणाल तर अजिबात नाहीये. पण माझं एक त्याला काय म्हणतो सद्भावना म्हणू शकता तुम्ही, की मी स्वतः हीलर आहे. हीलर म्हणजे काय? तर जे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात, मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील, आध्यात्मिक असतील किंवा फायनान्शियल असतील, रिलेशनशिप असतील, त्याच्यामधले हे जे सगळे काही आपले कुठल्याही कारणास्तव झालेले आपल्या आयुष्यात आलेली जी म्हणजे स्थित्यंतर असतात, ती दूर करण्याचं जेवढं जमेल तेवढं असं मी काम करत असते. आणि त्याच्यामध्येच मी सरांशी बोलणं झालं होतं, की आपल्या ह्या ग्रुपमध्ये आपण सगळे व्यावसायिक आहोत. तर अनेक वेळा असं होतं, की व्यवसायामध्ये सुद्धा काही चढ-उतार असतात. म्हणजे कधी-कधी लोकांच्याकडनं आपल्याला गिराहिकांकडनं काही क्लायंट्सकडनं आपल्याला तेवढा हवा तेवढा मालाला मागणी येत नाही. बिझनेस होत नाही आणि आत्ताच्या ह्या काळामध्ये तर खरंच असं झालेलं आहे, की फारच सगळ्यांना हा प्रॉब्लेम फेस करायला लागतोय. मग त्याच्यामध्ये कित्येकदा पैसे अडकून पडतात आणि अशा अनेक गोष्टी होतात. तर जर का तुमची सगळ्यांची इच्छा असेल, तर आपण एखादं असं सेमिनार घेऊया, की जेणेकरून सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचा बिझनेस कसा वाढवता येईल, तुमचे क्लायंट्स कसे वाढवता येतील, अशा प्रकारचं आपण एखादी अगदी छोटंसं म्हणजे नॉमिनल फीज घेऊन असं म्हणा किंवा एखादं असे ठेवून आपण एखादं सेमिनार असं घेऊ शकतो. अर्थात सगळ्यांना जर का आवश्यक वाटत असेल तरच. आणि मेन माझा हाच हे आहे आणि असं काही नाहीये, की तुम्ही कोणीही मला पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता आणि कधीही हीलिंगसाठी तुम्ही विचारू शकता. अगदी म्हणजे आता ह्या कोविडच्या काळामध्ये तर मी अनेकांना हीलिंग दिले. म्हणजे मलाही तो आकडा सांगता नाही येणार. कारण की खूप जणांचे मला मेसेजेस येत असत, की मला अमुक-तमुक आहे, प्लीज हीलिंग पाठवाल का? अमुक एक आहे, हीलिंग पाठवाल का? हा विषय थोडासा कठीण आहे. समजून घ्यायला कठीण आहे, की नक्की काय होतं ते. पण हा जसं आपल्याला कित्येक गोष्टी ह्या अनुभवाने कळतात, तसं ही गोष्ट जी आहे ती अनुभव घेण्यासारखी आहे. तर फिटनेस म्हणजे व्यायाम केल्यानंतर नक्की शरीरात काय होतं हे सरांना दाखवता नाही येणार. ते तुम्हाला अनुभवायचंय. तर अशा पद्धतीने हा माझा व्यवसाय नाही म्हणणार, ही माझी समाजसेवा आहे असं मी म्हणेन त्याला. आता परत सरांकडे आणि धन्यवाद सर. खूप छान काम चालू आहे तुमचं. तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा त्याच्याबद्दल आणि खूप चांगले लोक सतत तुमच्याबरोबर असतीलच. तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आणि थँक सो मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अतिशय छान बोललात आणि चांगली लोक असतील, चांगली लोक आहेत आणि चांगली लोक राहणार आहेत. बरोबर आहे. मला ते आठवतंय इथे शेट्टीजी आहेत ते म्हणाले की आपल्याबरोबर सगळी लोक जे जोडणार ना ते अतिशय चांगलीच असणार. आणि जवळजवळ 12-13 वर्ष मी अनुभव बघतो की सगळे लोक चांगलेच भेटत आहेत. दॅट इज गुड थिंग. ओके.
आणि दुसरं तुम्ही चांगलं सांगितलं की आज आपण एक 2-3 विषय आहेत आपण आता तुम्ही जे सांगितलं तर नॉमिनल फीस ते मला जर आवडलं. नॉमिनल फी हा भाग जर आवडला मला. ओके. आणि सगळ्यांना आवडला असेल. ओके, गुड. आता आपण कसं रचना करणार आहोत की जसं आता आलोकजी पण आलेले आहेत आपल्याकडे, तर सिक्युरिटी फार आवश्यक आहे. कारण आपल्या ग्रुपमध्ये पण बघितलं असेल की काही जणांनी ते कुठेतरी कुठे अमेजोन कुछ था ना, तो अमेजोन में उन्होंने क्लिक किया था हमारे अपने ग्रुप में. तो क्या हुआ था, फिर वो अमेजोन से कंटिन्यूज उनको अलग अलग जिनकी जितने भी उनके जो पहचान के लोग हैं उनको ऑटोमेटिक मैसेजेस जा रहे थे. तो बोल रहे थे कि ये ऑटोमेटिक हो रहा है, तो ये हैकिंग हो गया. ठीक है, तो हैकिंग अभी हमारे सभी लोगों के घर तक पहुंच गया है. और ये हैकिंग अपने अकाउंट में पहुंच गया तो बहुत दिक्कत होगी. एक तो अपने अकाउंट में कितना पैसा होता है हमको ही मालूम है, ठीक है, और ऊपर से हैकिंग हुआ तो दिक्कत होगी. अभी मुझे भी एक मैसेज आया था कुछ पैसा निकल गया. तो मैंने जब बैंक में इंक्वायरी किया तभी वो बोले कि ऐसा कुछ मैसेज है ही नहीं. तो अभी वो मैसेज कहाँ पर उसको मैं फॉरवर्ड करूँ, और उन्होंने बैलेंस बहुत कम दिखाया. तो बाद में बैंक में इंक्वायरी किया. ये मैं क्यों बोल रहा हूँ, क्योंकि मेरा एक्सपीरियंस नहीं, सभी लोगों का होगा और शायद नहीं ये तो आगे हो सकेगा. तो इसलिए हम लोग को सिक्योरिटी बहुत जरूरी है. और हमारे यहाँ पर सिक्योरिटी के एक्सपर्ट, मैं ज्यादा नहीं बोलूंगा, लेकिन सिक्योरिटी के जो साइबर सिक्योरिटी के एक्सपर्ट्स जो है, और बहुत सारे कंपनी के सीईओ रह चुके हैं और उन्होंने बहुत सारा काम किया हुआ है सिक्योर आईटी. तो सिक्योर आईटी भी हमारा हम जो ये कर रहे हैं उसके स्पॉन्सर्स हैं. ठीक है, तो स्पॉन्सर्स मिल जाते हैं, तो उसके बारे में हम बाद में बात करेंगे. कैसे बहुत सारे पॉइंट्स है मुझे आप बात करनी है और आप सभी लोगों को सुनना भी है. ठीक है, तो अभी हम सेकंड जो बात करेंगे, आलोक जी हमको मार्गदर्शन करेंगे साइबर सिक्योरिटी. आलोक जी बहुत सिंपल टेक्निक्स जो हमें भी समझ सके, ऐसे बहुत सारे टेक्निक वो देते आ रहे हैं और आज भी देंगे, तो उसका हम लोग को फायदा होगा. तो 2 बातें होगी आजकल हुआ था. तो अकाउंट में थोड़ा सा कुछ मैसेज आया था, और दूसरी बात हमारे मेंबर्स जो है 2 मेंबर्स, उनको मुझे टेम्पररी रिमूव करना पड़ा क्योंकि उनके यहाँ से कंटिन्यूस मैसेज आ रहा था. बोल रहे मैं नहीं सेंड कर रहा हूँ लेकिन ऑटोमेटिक हो रहा है. तो मैंने कोई दिक्कत नहीं, 2 दिन के लिए मैं आपको रिमूव करता हूँ, बाद में फिर से ज्वाइन करेंगे. आप तब तक साइबर सिक्योरिटी में, साइबर क्राइम में आप कंप्लेंट करो, ऐसा मैंने उनको बोला. तो इसके बारे में आप प्रकाश डालिए. ऐसे हमारी सभी से गुजारिश हम आपको कर रहे हैं. और फिर फिटनेस टिप्स देंगे, क्योंकि हम स्वस्थ है तो फिर मस्त है. ओके, तो फिटनेस टिप्स देंगे. फिर हमारे जो बिजनेस के ग्रुप्स जो है, अभी स्वाति जी भी है, उनका भी इंट्रोडक्शन ले लेंगे, और कई लोग हैं तो उनका भी हम लोग इंट्रोडक्शन उनको भी चांस देंगे. तो 1-2 मिनट में हम अपना इंट्रोडक्शन जबरदस्त पावरफुली कैसे करना है वो हम सीखेंगे, और आप कीजिए. तब तक आप प्रैक्टिस कीजिए आपका इंट्रोडक्शन शॉर्ट में कैसे देना और एकदम पावरफुल देना है. ठीक है, तो वो एक अपना बाद में टॉपिक रहेगा. तो ठीक है, पहले आलोक जी बात करेंगे, फिर मैं फिटनेस के टिप्स दूंगा, फिर आप सभी लोगों को बात करनी है. ओके, चलो, थैंक यू, थैंक्स लॉट. ओवर टू आलोक जी. धन्यवाद. Thank you, Santosh ji. I hope my voice is audible. हाँ, ऑडिबल है. थोड़ा सा ज्यादा करेंगे तो अच्छा रहेगा. ओके, यस. अच्छा, is it fine? ओके, फाइन. Perfect, great. Thank you, Santosh ji, for organizing this event every week, and so far we have been doing very good, and we can see there are a lot of people who are associated with us today. I'll not take much of the time. So आपने कुछ बातें कही, और बाकी लोग इसके पहले जो पार्टिसिपेंट्स थे उन्होंने भी काफी अच्छी बातें कही. उन चीजों को लेके मैं कुछ कहना चाहूंगा. जैसे इंट्रोडक्शन की आपने बात कही, तो एक बहुत ही महान शख्सियत है, गाय कावास्की नाम है उनका. तो क्या होता है कि हम अपनी नॉर्मल लाइफ में इतनी सारे हमारे एक्सपीरियंस होते हैं ना, कि जब हम कोई प्रेजेंटेशन बनाते हैं या कभी किसी टॉक में जाते हैं, तो कंट्रोल ओवर दैट प्रेजेंटेशन इज लॉस्ट, बिकॉज हम उस प्रेजेंटेशन में या हम अपने इंट्रो में इतनी सारी चीजें डाल देते हैं जो हमारे लिए वैल्यूएबल है लेकिन शायद पब्लिक के लिए ना हो. करेक्ट. सो उनका एक प्रिंसिपल है 10-20-30. 10 स्लाइड्स, 20 मिनट्स, विद द साइज ऑफ 30 फॉन्ट्स. ओके, तो जब भी आप फॉन्ट साइज 30 रखेंगे किसी प्रेजेंटेशन में, तो ऑब्वियसली आपके पास इतनी जगह बचेगी नहीं प्रेजेंटेशन में भी आप उसमें बहुत कुछ लिख सके. तो जब
जगह ही नहीं बचेगी तो आप लिखेंगे क्या, जो चीज आपके लिए सबसे महत्वपूर्ण है, राइट। सो इसीलिए 30 फॉन्ट्स साइज और 10 स्लाइड में आपको कंप्लीट करना है, और हर एक स्लाइड के ऊपर आपको 2 मिनट लगेंगे। सो इफ यू ब्रेक दैट डाउन, you hardly get 20 to 30 seconds to introduce yourself, and then whenever you are giving introduction, I think 60 seconds is maximum time, yeah, that you should take to introduce yourself. Okay, similarly, so as the protocol is going on, जैसे कि protocol अभी discussion का चल रहा है, I think most of us by today know me by name or by face कि guys, I am Alok Tripathi, I am founder of Secure IT Works Private Limited. I have a very small profile. I have been one of the youngest hackers in India, ethical hackers in India at the age of 16 way back in 1999. I have been one of the youngest authors in India. At the age of 18, I have written book on information security and all. I am one of the very known person in cyber security. When I say known person in the sense, जब आज बहुत सारी कंपनीज है जो साइबर सिक्योरिटी सॉल्यूशंस प्रोवाइड कर रही है अपने कस्टमर्स को डिफरेंट वर्टिकल्स में, चाहे वो बैंकिंग हो गए, चाहे टेलीकॉम हो गए, चाहे ओएनजीसी हो गई, ऑयल एंड गैस कॉर्पोरेशन हो गई। सो चाहे वो कोई भी सेक्टर हो, साइबर सिक्योरिटी इज प्राइमरी रिक्वायरमेंट ऑफ द डे, राइट। जैसे हमने पिछले कुछ सेशन में समझा था इस चीज को कि बिजनेस का उद्देश्य होता है पैसे बनाना, राइट। या हम अपनी लाइफ में जो भी कुछ काम कर रहे हो, चाहे नौकरी कर रहे हो, चाहे बिजनेस कर रहे हो, जैसे अभी संतोष जी ने कहा कि ही वाज गेटिंग मैसेजेस, या some of the other guys who have received the fraudulent messages from Amazon and stuff. See, what we have to understand is कि जैसे वो हम प्रकृति में ही कहते हैं ना कि अगर कोई चीज पॉजिटिव है तो वहां पे नेगेटिव चीज होना जरूरी है, अदरवाइज बैलेंस बिगड़ जाता है प्रकृति का ही, करेक्ट। सिमिलरली अगर दुनिया में अच्छे लोग हैं तो दुनिया में बुरे लोग होने ही चाहिए, अदरवाइज वो बैलेंस नहीं बिगड़ेगा, बैलेंस नहीं बना रहेगा, करेक्ट। सो साइबर सिक्योरिटी हो चाहे वो XYZ कोई भी बिजनेस हो, राइट, अच्छे लोग भी उसी बिजनेस में मिलेंगे आपको और बुरे लोग भी मिलेंगे उसी बिजनेस में। अमेजन, फ्लिपकार्ट क्या कर रहे हैं, वेंडर्स ऑनबोर्ड करते हैं ताकि वेंडर्स या जो सेलर्स हैं अपने प्रोडक्ट्स को सेल कर पाए उस प्लेटफॉर्म पे। उसी साथ में जो करप्ट माइंडेड पीपल है वो क्या करते हैं, उन्हीं प्लेटफॉर्म को इस्तेमाल करके सेलर्स की ग्रीड को यूज करते हुए उन्हीं को फूल करना चाहते हैं, ठीक है। और आप जब देखेंगे कि जब कोविड जैसी या कोई भी नैसर्गिक आपदा आती है किसी भी देश के ऊपर, सो इस तरह के करप्ट बिजनेस मॉड्यूल्स जो है ना वो ज्यादा इन्फिल्ट्रेट हो जाते हैं मार्केट में, क्योंकि उनको पता है कि पैंडेमिक चल रहा है, लोग ऑलरेडी इकोनॉमिकल क्राइसिस से परेशान है, लोग अपने आप को प्रमोट करना चाहते हैं, बिजनेस करना चाहते हैं, और लोगों की इस कमजोरी का फायदा उठा के वो इस तरह का बिजनेस मॉडल रेडी करते हैं ताकि आप उस ट्रैप में फंस जाओ। जैसे मैं आपको एग्जांपल देना चाहूंगा कि अभी जो रिसेंट फ्रॉड चल रहा है वो ये चल रहा है कि लोग समझ गए कि अब एटीएम के नंबर नहीं देने, एटीएम कार्ड नहीं प्रोवाइड करने, सीवीवी नंबर नहीं देने, राइट, क्रेडिट कार्ड नंबर रिलीज नहीं करने। तो अब ये क्या कर रहे हैं, ये करते हैं कि आपको कॉल करेंगे और बोलेंगे सर यू हैव रिसीव्ड अ पेटीएम कैशबैक ऑफ अराउंड 5000 रुपीज। आप बोलेंगे अरे वाह मुझे पेटीएम कैशबैक मिला है, बहुत अच्छी बात है। सो उसके लिए सर आप अपना मोबाइल नंबर कंफर्म करिए जो पेटीएम पे रजिस्टर्ड है। आप बोलेंगे बहुत अच्छी बात है, आप उसको अपना पेटीएम का मोबाइल नंबर दे देंगे, वो आपके मोबाइल नंबर में 10 रुपए डिपॉजिट करेगा। ये बोलेगा कि सर मैं टेस्ट अमाउंट डाल रहा हूं 10 रुपीज का, आप चेक कर लिए आपके पास आया कि नहीं। आप बोलेंगे ठीक है, आपको आ गए 10 रुपए, आप खुश हो गए, अरे वाह अब 10 रुपए आ गए, अब 4990 भी आएंगे, राइट। अगली जो लिंक आएगी वो ये कहेगी कि 4999 रुपीज, क्लिक ओके टू, उसके बाद आपको कुछ दिखाई नहीं देगा। आप कहेंगे 10 रुपए आए हैं तो 4990 रुपए आने थे, ये वही लिंक है, राइट। जैसे ही आप उसको ओके करेंगे, ये जो रिक्वेस्ट थी ये 10 रुपए आपके अकाउंट में, 4990 रुपए आपके अकाउंट में आने की लिंक नहीं थी, ये 4990 आपके अकाउंट से उसके अकाउंट में जाने की लिंक थी, जो आपने बिना सोचे बिना समझे अपने अजम्पशन से ये सोच लिया कि आपके अकाउंट में आने वाले हैं, या आपके अकाउंट में आए नहीं, आपके अकाउंट से चले गए। इस तरह के रेगुलर फ्रॉड्स, इस तरह की रेगुलर एक्टिविटीज पूरी दुनिया में चल रही है। इंडिया में पेटीएम हो सकता है, यूएस में गूगल पे होगा, या XYZ अदर प्लेटफॉर्म्स होंगे। व्हाट आई एम ट्राइंग टू से इज कि
जिस तरह से हम जितने एफर्ट डाल के हम बहुत मेहनत करते हैं तब हम पैसे कमाते हैं, चाहे वो नौकरी की बात हो, चाहे वो बिजनेस की बात हो, चाहे XYZ किसी भी तरीके से आप पैसे कमा रहे हैं। इंपॉर्टेंट फैक्टर्स कि हम जब मेहनत करके पैसे कमाते हैं, उस पैसे को प्रोटेक्ट रखना भी हमारी ही रिस्पॉन्सिबिलिटी है। हम गवर्नमेंट के ऊपर या हम संतोष जी के ऊपर, मैं एज ए साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट, मैं अपने पैसे, अपने बिजनेस, अपनी रेपुटेशन को संभालने के लिए मैं संतोष जी के ऊपर रिलाई नहीं कर सकता, राइट? उसी तरह जैसे अगर कोई, मैं रास्ते में चल रहा हूं और कोई मुझे जान से हमला करता है मुझ पे, तो सेल्फ डिफेंस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज नॉट संतोष जी रिस्पॉन्सिबिलिटी कि वो, मैं उनको फोन करूंगा और वो आएंगे एंड ही विल प्रोटेक्ट मी। नो, he may be the second layer of protection for me, right? But first layer is me. जब तक मैं अपने आप को प्रोटेक्ट नहीं कर पाऊंगा, तब तक दुनिया में कोई प्रोटेक्ट करने नहीं आएगा मुझे। जैसे गीता में भी लिखा है कि कर्म करना इंसान का फर्ज है। आप अगर कर्म करोगे तो भगवान आपके साथ आएगा, राइट? द सपोर्टर विल ऑलवेज कम इफ यू परफॉर्म। तेंदुलकर अगर सेंचुरी मारता है, तो जब वो पहला छक्का मारता है तो उसके बाद लोग उसे सपोर्ट करना शुरू करते हैं, right? That is what it is. When you will start doing something, people will support you. You can't expect कि मैं पहले लोगों का सपोर्ट ले लूं और फिर मैं आगे बढ़ूंगा, नहीं, it never happens. Similarly, जैसे मैं घर में कोई चोर आया, हम सोचते हैं कि क्या, हम सोचते हैं कि नहीं, पहले चोर को आ जाने दो, चोरी कर लेने दो, हमको क्या, हम तो पुलिस स्टेशन जाके रिपोर्ट लिखाएंगे, नहीं ना। जब घर में कोई चोर आता है तो हम उसको काउंटर करते हैं, बिकॉज दैट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. We do not rely on the government to come and protect us from the thief, right? Similarly, cyber security is also our responsibility. हम ये नहीं बोल सकते कि पेटीएम से फ्रॉड हो गया, कोई बात नहीं, मेरा तो बैंक इंश्योर्ड है या मेरे डेबिट कार्ड या क्रेडिट कार्ड इंश्योर्ड है। एक चीज ध्यान रखिए, आपके क्रेडिट कार्ड या डेबिट कार्ड पे इंश्योरेंस होता है, बट दैट इंश्योरेंस इज बेस्ड ऑन द थेफ्ट, ठीक है? इस केस में जब आपने अपने आप किसी को ओटीपी शेयर कर दी, इट डज नॉट फॉल अंडर इंश्योरेंस पॉलिसी, क्योंकि दिस विल बी कॉल्ड एज नेग्लिजेंस। आपसे किसी ने पैसे चोरी नहीं किए, आपकी लापरवाही की वजह से आपने ओटीपी शेयर कर दी या लिंक पे क्लिक कर दिया, इसलिए आपके पैसे गए हैं। भले आपके अकाउंट में या आपके क्रेडिट कार्ड या डेबिट कार्ड में 5 लाख का इंश्योरेंस हो, आप इंश्योरेंस क्लेम नहीं कर सकते। देयर इज अ डिफरेंस बिटवीन थेफ्ट एंड नेग्लिजेंस, ठीक है? सो हमारी कोशिश ये होती है कि जैसे मैं संतोष जी कह रहे थे कि आई कम टू द बिजनेस एंगल ऑफ इट नाउ, कि जैसे संतोष जी ने कहा कि आई हैव बीन फाउंडर एंड को-फाउंडर ऑफ मल्टीपल कंपनीज, आई हैव बीन सीईओ एंड आई हैव सर्व्ड वेरी सीनियर रोल्स एंड रिस्पांसिबिलिटीज इन वेरियस ऑर्गेनाइजेशंस लाइक भारती एयरटेल, रिलायंस जियो, PwC, Grant Thornton, NetMagic, and so on and so forth. Apart from these companies, I have created my 3 companies prior to this one, which we are working right now, Security. इसके पहले I'm a kind of serial entrepreneur, mentor and leadership coach. I'm a business analyst and a cyber security expert. So my journey from technology to business is like, I understand technology, I understand the problem with the business, I take a business model, I run it from a startup to a corporate or enterprise level, and then based on the value proposition that I get, either I choose to continue the business or to sell it off, basically. So I understand the regular problem which we have. I think Amita ji was saying that she comes from a pharmacy background and she has good understanding and handholding on pharmaceuticals business. So I understand the business very well. I know the pharmacy business. I understand. And I have beautiful models where people are suffering in pharmaceutical industry. I have a model in which we can create a very good business out of pharmaceuticals and ensure that the problem is solved. जैसे business guru कहते हैं कि a best business in the country is a business which solves the problem. अगर आपका business कोई problem solve नहीं करता, then there is no point in having business. So from security standpoint, I am one of the guys who you want to reach any point in time. इस तरह के डेली अपडेट्स के लिए संतोष जी बताएंगे कि वी हैव स्टार्टेड अ प्रोग्राम ऑफ 365 रुपीज व्हिच इज कॉल्ड एज सिक्योरिटी एट ₹1, जहां पे हर एक दिन आपको इसी तरह के कुछ ना कुछ नए टिप्स, किसी ना किसी तरह के नए एडवाइसेस, आपको क्या नहीं करना है साइबर सिक्योरिटी मेंटेन करने के लिए, अपने अकाउंट्स वगैरह सेव करने के लिए,
इस तरह के डेली बेसिस पे आपको टिप्स एंड ट्रिक्स मिलते रहते हैं, जिससे आपकी डिजिटल लाइफ और आपकी फैमिली की डिजिटल लाइफ हाइजीनिक और सेफ रहे। इसके साथ ही जैसे अभी ये ग्रुप की हमने शुरुआत की है फॉर बिजनेस कंसल्टेशन। योर बिजनेस मे बी इन एनी साइज और शेप, it may be a startup, it may happen that you have a small idea of generating a business or starting up a business. Whenever you need consultation, wherever and whenever you need assistance कि आपको बिजनेस कैसे करना है, कहाँ प्रॉब्लम आ रही है, किस लेवल पे प्रॉब्लम आ रही है, feel free to reach out to me. I'll be more than happy to assist you. Thank you so much for listening me patiently. थैंक्स अ लॉट। हमारे सभी लोगों को आपने सिक्योरिटी की बहुत अच्छी बहुत सिंपल तरीके से बताया, क्योंकि आप अगर टेक्निकल यूज करते थे वर्ड्स तो हम लोग को समझ में नहीं आता था, लेकिन बहुत अच्छी तरीके से आपने समझाया। जैसे कि आपने इसमें कई पॉइंट्स मैंने लिखे कि सेल्फ डिफेंस इज आवर वर्क, ठीक है, तो सेल्फ डिफेंस हमको खुद को करना है। ओके, तो साइबर सिक्योरिटी वर्क जो है वो अपना सेल्फ इंडिपेंडेंट वर्क है, तो आपको खुद को अलग अलग सिक्योरिटीज सीख के लेना है। और उसमें आपने जो बताया कि 365 जो हमने अभी एक स्कीम किया हुआ है, ठीक है, तो स्कीम बोलेंगे तो बहुत सारे लोग डर जाते हैं, तो स्कीम ऐसा कुछ नहीं है। तो हम लोग ने यही बात की, जैसे कि पहले जो जिन्होंने बात की उन्होंने बोला नॉमिनल फीस लेके हम लोग कुछ कर रहे हैं, तो 1 रुपीज पर डे हम लोग लेने की कोशिश कर रहे हैं, ठीक है। और अभी तक तो हम लोग ने फ्री दिया है बहुत सारा। ओके, तो 1 रुपीज पर डे हम लोग ये करें, क्योंकि आर्थिक गणित भी होना चाहिए, ठीक है। अभी भी जो ये सब बहुत कुछ चल रहा है इसमें तो खर्चे तो हो रहे हैं एनीवे। तो 1 रुपीज पर डे ऐसा 365 रुपीज में आपको एवरी वीक, हर हफ्ते को आपको सिक्योरिटी, साइबर सिक्योरिटी, क्योंकि अलग अलग नए नए कुछ न कुछ प्रॉब्लम्स आने वाले हैं साइबर सिक्योरिटी में भी, ठीक है, और हर एक के घर में पहुंचने वाले हैं और पहुंचे हुए हैं। तो इसलिए उसको कैसे हम लोग को डिफेंस करना है, उसकी जनरल जो बातें, कई बातें हैं जो सीक्रेट्स है, वो आलोक जी हमको कंटिन्यूस बताते जाएंगे। तो इसलिए वी आर चार्जिंग 1 रुपीज पर डे ओनली, तो 365 आप ईयरली भर सकते हैं, तो इट इज अ नॉमिनल फी। लेकिन अभी हम लोग हम लोग ने ये बिजनेस ग्रुप में पहले तो ये बोला था कि आप लोगों का अगर बिजनेस हो रहा है, ठीक है, आपको कहीं पर, क्योंकि हर एक की जो परिस्थिति है हमको कुछ भी मालूम नहीं है, ठीक है, किसी को 365 नथिंग है, तो किसी को ज्यादा भी लग सकते हैं वगैरह वगैरह। तो लेकिन आपको अगर जो भी पॉसिबल है वो पॉसिबिलिटीज होगा, तो आप 365 रुपीज देकर गूगल पे वगैरह में करके आप इसको एनरोल कर सकते हैं। तो 365 में संडे को हम लोग ये लेक्चर दे रहे हैं, ठीक है। और बाकी लोगों को अभी तो फिलहाल हम लोग ने फ्री रखा हुआ है, लेकिन आप एनरोल कीजिए तो हम लोग उसको थोड़ा और भी अच्छा बना सकते हैं, क्योंकि बहुत सारी बातें होती है जिसके लिए थोड़ा बहुत खर्चा होता है। तो 1 रुपीज पर डे इज अ वेरी नॉमिनल रेट फॉर दैट। नहीं तो फिर हम लोग को 40,000, 50,000, लाख रुपया ऐसा फीस है अलग अलग, ठीक है। इवन सिक्योरिटी की भी फीस है, लाख रुपए की फीस है, लेकिन वो हमको सभी को करने की जरूरत नहीं, जैसे कि आलोक जी ने पहले कहा। लेकिन जो उस क्षेत्र में जाना चाहते हैं वो कर सकते हैं। ओके, वो एक अच्छी बात बोली। तो हमारा ये आह्वान है, और मेरे तो दिमाग में ये चल रहा है, अभी आप भी मुझे करेक्ट कीजिए, कि हम तो ये सोच रहे थे कि हमारा ये जो बिजनेस ग्रुप है वो ग्रुप में से किसी को कुछ फायदा हो रहा है तो वो थोड़ा सा डिक्लेयर करे, कि थोड़ा बहुत डिक्लेयर करे कि भाई हमको ये फायदा हुआ, तो हम लोग ये जो मेहनत कर रहे हैं उसका एक सेटिस्फेक्शन हमको भी मिले, ठीक है। अभी मेरे ख्याल से यहाँ पर सभी लोग हैं जिनको मराठी समझ में आ रहा है, तो मैं मराठी बात करूंगा। अगर किसी को दिक्कत है तो हैंड रेस कीजिए, तो मैं हिंदी या फिर इंग्लिश जो भी भाषा में बात कर सकता हूँ, ठीक आहे। तर आपल्याला एक आव्हान आहे की आपण हे ह्या इथे 365 जी स्कीम आहे त्याच्यामध्ये जॉईन व्हावं, आज व्हावं, उद्या व्हावं, कधी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा व्हावं, किंवा तोपर्यंत तुम्ही कनेक्टेड, स्टे कनेक्टेड, ठीक आहे। पैसे येत जाणार, पैशाचं काही प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याकडे चांगल्या गोष्टी पाहिजे,
चांगल्या गोष्टी असल्या तर आपल्याला पैसा भरपूर येतो. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपण चांगले चांगले प्रोजेक्ट्स करत राहायचे, पैसा येत जातो. त्याच्यामुळे पैशामुळे कोणी मागे जाऊ नका, हे माझं म्हणणं आहे. सातत्याने मी का म्हणतो याच्यावर स्ट्रेस देतोय, कारण काही जणांना वाटेल अरे यांनी सुरू केलं आता ₹365 जमा करायला, तर तसं नाहीये. तुम्ही या, हरकत नाही. जे काही इंटरॅक्शन करायचं तुम्ही माझ्याबरोबर करा इंडिव्हिज्युअल, आणि तुम्ही कनेक्टेड राहा. ओके, दर रविवारी आपली फ्री मीटिंग ही असणारच आहे. ठीक आहे, त्याच्याबरोबर तुम्ही 365 दिलं तर तुम्हाला एक्स्ट्रा आम्ही अजून काही काही देऊ शकू, त्याच्यासाठी हे आहे. आणि तुम्हाला तर काही जणांना तर असं मी म्हणतो, तुम्ही आपल्या बिझनेसच्या ग्रुपमधून एक रेफरन्सने तुम्ही कमवा पैसे, आणि ते पैसे कमवल्यानंतर तुम्ही 365 टाका, हरकत नाही. दॅट इज ऑल्सो देअर. किंवा सुरुवातीला टाकू शकतात वेगवेगळ्या वेजने, किंवा तुम्ही कंटिन्यूस जसं चाललंय तसं पण करू शकता. ऑल ऑप्शन्स आर ओपन. ओके, तर तिथे कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी जरा बोललो. त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं, सेल्फ डिफेन्स सांगितलं, अतिशय. नंतर इंट्रोडक्शन जे द्यायचं आहे, आज आपण एक नवीन करतोय. आलोक जी, मराठी कंफर्टेबल है आपको, समझ में आ रहा है? येस येस सर. ओके ओके, ठीक आहे. मला कळतं, मी बोलू शकत नाही पण मला कळतं कम्प्लीट. बस बस, असं एक एक दोन दोन वाक्य बोलत जा प्रत्येक वेळेला. गुड गुड, व्हेरी गुड, म्हणजे ते चांगलं होतं. तर त्यांनी जे दुसरं पण एक सांगितलं, बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही 1 मिनिटामध्ये तुमचं इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे, कारण बरेच जेव्हा लोक जॉईन होणार तेव्हा 1 मिनिटामध्ये तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, त्याच्याबद्दल त्यांनी छान सांगितलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत. ओके, ते तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये पण नंतर ऐकू शकता, पण लाईव्ह मध्ये ऐकण्याची जी मजा आहे ती वेगळी आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही लाईव्ह मध्येच राहा जास्त. ओके, फाईन. आता आपण फिटनेस टिप्स तर त्यानेच दिल्या, माझ्या टिप्स त्यानेच दिलेल्या आहेत. ते सिक्युरिटीच्या पण टिप्स त्यानेच दिल्यात की सेल्फ डिफेन्स तुम्ही स्वतःच करा. ओके, ठीक आहे, दॅट इज व्हेरी गुड थिंग. आणि आपण दर सोमवारी, प्रत्येक सोमवारी फिटनेसचे फ्री क्लासेस पण ठेवतो मी. अनेक वर्ष करतोय मी ते. तर सेम जी लिंक आहे त्याच्यावर आपण फिटनेसचा फ्री क्लास आहे दर सोमवारी. ठीक आहे, पेड क्लासेस पण आहेत, त्याची तुम्ही नंतर इन्क्वायरी करा. शक्य तुम्ही या चॅनलवर मी पेडचं जास्त बोलण्याचं हेतू नाहीये, पण हा मिनिमम फीज मध्ये पण आपण क्लासेस घेतो. ओके, आणि फ्री मध्ये पण घेतो. दर सोमवारी फ्री क्लास आहे, तर तुम्ही तिथे या. पण तुमचं सातत्य असेल ना तर तुम्हाला एक एक गोष्टी शिकता येतील. सातत्य असलं पाहिजे. मग मी बघतो की बाबा हा चला याला योगा येतोय, मग हळूहळू त्याला आपण बॉडी वेट ट्रेनिंग शिकवूया, मग काही काळानंतर त्याला सेल्फ डिफेन्स शिकवूया, कुठेतरी त्याला व्हाईट बेल्ट मध्ये येऊ दे. म्हणजे नॉर्मल आपल्याला सेल्फ डिफेन्स जी आवश्यकता आहे ते मी तुम्हाला शिकवतो कुठल्याही वयामध्ये. ठीक आहे, त्यामुळे ती चिंता करू नका. लहान मुलगा असेल ते वयस्कर असेल तरी हरकत नाही. 7:30 वाजता आपल्याकडे सिनियर सिटीजनची बॅच आहे जवळजवळ, त्याच्यामध्ये सगळे सिनियर सिटीजन येतात. ओके, त्याच्यानंतर 11 वाजता जे आहे ते एकदम लहान मुलं येतात, म्हणजे स्टुडंट आहेत 9वी-10वी मधले. ओके, आणि त्याच्या मधल्या काळामध्ये यंग लोक येतात, त्यामुळे सगळेजण इन्क्लूड होऊ शकतात. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही त्या वेळेनुसार येत जा. ओके ओके, फाईन. सेल्फ डिफेन्स, आता फिटनेस बद्दल मला एक 2-4 मिनिटं बोलायचं. मी याच क्षेत्रामध्ये आहे बराच काळ, जवळजवळ 20-25 वर्ष आहे. तर असं कळतं की बऱ्याच जणांचं फिटनेस अतिशय छान असतं, आणि आता आम्ही पण शिकत असतो. ठीक आहे, मी बरेचसे कोर्स केले पण शिकत असतो. काही जणांचं फिटनेसचं रहस्य मी जाणून घेण्याची इच्छा असते. जसं आता यांचं पण फिटनेस, कोण आपल्या इकडे बरेच लोक आहेत, स्वातीजी आहेत, त्याच्यानंतर त्यांचं फिटनेस पण मला जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यांचा उत्साह बघून मला असं वाटतं की त्यांचं फिटनेस पण जाणून घ्यायची इच्छा आहे. तर अशा लोकांशी मी बोलत असतो, इंटरॅक्ट करत असतो, आणि त्यानुसार मग पुढे आपण जात असतो. जसं शेट्टेजी आहेत. ओके, शेट्टेजींनी पण त्यांना स्वतःला भरपूर मेंटेन केलंय. त्यांना अनेक अडचणी होत्या तरी पण मेंटेन करून ही इज नाव लाईव्ह. दॅट इज व्हेरी गुड थिंग. अशा पद्धतीने 80 वर्षाचे पण आपले वेगवेगळे लोक आहेत. तर सांगण्याचा उद्देश काय, असा टिप्स म्हणू शकू की तुम्ही जे काही करता, आता फिटनेस करता, काही लोक जॉगिंग करतात, काही लोक वॉकिंग करतात, काही लोक योगा करतात, तर काही लोक लाफ्टर क्लब्स मध्ये जॉईन होतात, तर काही लोक डान्स करतात. ठीक आहे, रूम मध्ये टेप रेकॉर्डर लावतात आणि डान्स करतात गपचूप. तर ह्या सगळ्या गोष्टी करा. फक्त करताना 3 स्टेप्स आहेत, लक्षात ठेवा. पहिलं काय करायचं, तुम्ही वॉर्मअप करायचं. ओके, थोडंसं वॉर्मअप करायचं, थोडंसं मुवमेंट करायचं, मुवमेंट एक्सरसाइज करा. त्याच्यानंतर मुख्य एक्सरसाइज करा. मुख्य एक्सरसाइज म्हणजे काय की तुमचं समजा वॉकिंग आहे, तुमचं जॉगिंग आहे, तुमचं लाफ्टर क्लबचं एक्सरसाइज आहे,
किंवा योगा आहे किंवा तुम्ही काही जण कराटे करताय, जे काही करता ते, ठीक आहे. तर ते आणि त्याच्यानंतर तुम्ही हे करा, काय म्हणा आपलं स्ट्रेचिंग करा, स्ट्रेचिंग आणि कूल डाऊन, ठीक आहे. थोडंसं स्ट्रेचिंग करायचं शिकून घ्या आणि हे शिकण्याकरता मी क्लास पण घेत असतो. तुम्ही या आणि ते करा आणि तुम्ही स्वस्थ राहा, मस्त राहा, अतिशय आनंदी राहा, हीच एक इच्छा आहे. आणि आपला हा जो उद्देश आहे हा सगळ्यांनी स्वस्त मस्त आणि भरपूर पैसेवाला व्हायला पाहिजे. आता मधुकर तळवळकरांचे जेव्हा मी म्हणत होतो की त्यांच्या बरोबर मी जेव्हा चर्चा करत होतो की सर किती पैसे कमावले पाहिजे जनरली माणसाने, तर ते म्हणतात भरपूर पैसे कमवा. ओके, सगळ्यांनी भरपूर पैसे कमवा. ओके, हीच आपली इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टी करू. आणि यांना पण मला, आलोकजींना पण मला एक सांगायचं आहे की आलोकजी काय करतात माहितीये, माझ्या माहितीप्रमाणे, की आलोकजी एक असं मस्तपैकी मॉड्यूल बनवतात, बिझनेस मॉड्यूल बनवतात आणि ते रन करायला लोकांनाच सांगतात की तुम्ही रन करा आणि त्याच्यामधून अनेक त्याचा फायदा होऊ शकतो. बऱ्याच लोकांना लाखो करोडो पण मिळू शकतात त्याच्यामध्ये. तसं त्यांनी बऱ्याच केलेलं आहे. तर माझी अशी त्यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांकडनं की तुम्ही पण आमचे हे जे सगळे लोक आहेत तर ते पण काहीतरी करू इच्छितात, तर तुम्ही पण आमच्यासाठी बिझनेस मॉडेल बनवा. इव्हन बनवलं पण आहे, त्याच्यावर आमचं काम चालू आहे. तर अजून तुम्ही काय काय आयडियाज द्या जेणेकरून तुम्ही एक मॉडेल आमच्यासाठी डिझाईन करा. ते भरपूर बिझी असतात, त्यांचं मी दरवेळेला अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु आठवड्यातून भरपूर कमी वेळा कम्युनिकेशन होतं त्यांचं. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं कम्युनिकेट करा, आम्हाला पण थोडा वेळ द्या आणि सगळ्यांचा फायदा होईल असं बघा, जेणेकरून सिक्युर आयटीला पण फायदा होईल आणि आपल्याला विन विन सिच्युएशन. ओके, ते छान ते म्हटलं ना, सर्व काय म्हणाल, सर्व सुखीन संतु, सर्व संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम आपनुयात. तर सगळेजण सुखी व्हायला पाहिजे, ही आपली इच्छा आहे. आणि आपण पसायदान म्हणतो ना, तसं तशा पद्धतीने आपण जे लोक मानतात देवाला किंवा कोणालाही काही मानतात, तर त्याच्यासाठी आपण असं सातत्याने प्रार्थना करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसायदाने. तर सगळे सुखी व्हावे हीच आपली इच्छा आहे. ओके, तर फिटनेस टिप्स मध्ये मी आज एवढं बोलतो. तसं बरंचसं मी काय मार्क करून ठेवलेलं आहे, तर ते मला बोलायचं आहे, परंतु मला आता ऐकायचं पण आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं ऐकेन आणि 2-4 फक्त रेड मार्क केले त्याच्याबद्दल. आपल्या ग्रुपमध्ये भरपूर आपल्याला पेशन्स ठेवायला पाहिजे, ठीक आहे. आपल्याला फार पेशन्स ठेवायला पाहिजे आणि ऍज अ ग्रुप ऍडमिन पण मला भरपूर पेशन्स ठेवावं लागतं. आणि मजा काय माहितीये की सगळेजण आहेत ना, एखाद्याने थोडीशी चूक केली की सगळे तुटून पडतात त्याच्यावर. सगळे तुटून पडतात भरपूर. ओके, तर ते आपल्याला टाळायला पाहिजे, कारण ती पण माणसंच आहेत, चुका होऊ शकतात किंवा कम्युनिकेशन मध्ये हे होऊ शकतं. आणि आपण मराठी माणसं किंवा सगळीच माणसं, ह्युमन बिईंग इज इमोशनल अॅनिमल ऑल्सो, ठीक आहे. फक्त पैसे नाही तर आपल्याला एकमेकांची प्रशंसा पण आवडते आणि ती केली पाहिजे. त्यामुळे आपण तिथे प्रयत्न करा की आपण कोणावरती कंप्लेंट करणं सोपं आहे ना. तर म्हणतात ना, हंबल राहा, फार हंबल राहा. त्या हंबल राहिल्यानेच काम होणार आहे. आणि जेवढं तुम्ही स्वतःला चांगलं प्रोजेक्ट करणार, तेवढं तुमचं सगळं जे काही पैसा मिळायचा आहे, तब्येत चांगली व्हायची, तुमचा आवाज चांगला व्हायचा, बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला, या सगळ्या गोष्टी मिळणार. थोडंसं श्रद्धा आणि सबुरी ठेवा. ओके, त्यामुळे कोणी काही लिहिलं तर त्याच्यावर लगेच रिॲक्ट करू नका. थोडंसं शांत राहा, त्याला समजवण्याचा प्रयत्न करा चांगल्या पद्धतीने. आणि ग्रुपवरती पटापट त्याच्यावर फायरिंग करू नका. ओके, फायरिंग मी शिकवणार आहे तुम्हाला, सेल्फ डिफेन्ससाठी कशी फायरिंग करायची शिकवणार, पंचेस कसे मारायचे शिकवणार, पण ते स्वतः करता, आपण दुसऱ्यावर अटॅक करायचं नाही. ओके, असं माझे थोडंसं विनंती आहे सगळ्यांना. ओके, मी पण तो प्रयत्न करतो. अजून मला जरा बोलायचं होतं की लेडीज लोक बरेच आहेत आपल्याकडे, 50% लेडीज आहेत. इट इज व्हेरी नाईस थिंग की स्त्री शक्ती आपल्याकडे भरपूर आहे. त्यामुळे त्याचा मान ठेवा, सन्मान ठेवा. त्यांना अजिबात चुकूनही कॉल करू नका. तुमचे जे काही गोष्टी असतील ते तुम्ही ग्रुपमध्ये बोला. अतिशय छान पद्धतीने आपले फॅमिली मेंबर्स आहेत असं तुम्ही करा. आणि आपल्या ग्रुपमध्ये असे चांगले लोक आहेत, कुठे काही कंप्लेंट आलेली नाहीये. तर पण तरी पण तुम्ही ती काळजी घ्या, सगळ्यांचा मान सन्मान ठेवा. हे मला जर आज बोलायचं होतं आणि ऐकायचं पण आहे. तिसरं अजून काय आहे की रिमूव्ह मी जनरली कोणाला करत नाही,
ठीक आहे, कोणाला काढून टाकत नाही. लगेच ते येतं फायरिंग, सर तुम्ही ऍडमिन जरा नीट लक्ष द्या. ओके, ऍडमिन जसं बसलेलंच आहे, त्याला लाखो रुपये मिळत आहेत त्या सगळ्या गोष्टी करण्याकरता. ओके, पण ठीक आहे, एनिवे काही हरकत नाही. आय एम एन्जॉईंग दीज थिंग्स, त्यामुळे काही हरकत नाही. परंतु मी कोणाला रिमूव्ह करत नाही, त्याला प्रत्येक वेळेला समजवतो. तर काही वेळेला ते स्वतःच रिमूव्ह होतात, त्यांना काहीतरी वाटतं, पण तरी पण त्यांना मी सांगत असतो की तुम्ही जॉईन व्हा आणि चांगल्या गोष्टी करा. ओके, अजून जरा मला एक सांगायचं, 2-4 गोष्टी आहेत फक्त, नंतर मी ऐकीन तुमचं. हा, ते गाणी ऐका, डान्स करा वगैरे, ह्या गोष्टी करा तुम्ही. जे जे शक्य आहे ते करा. प्राणायाम करा, चांगलं ऑक्सिजन लेवल वाढवा. इवन तुम्ही कोविडमध्ये पण असल्यावर तुमचं श्वासावर जास्त लक्ष द्या. ठीक आहे, अनुलोम विलोम, कपालभाती, ह्या काही गोष्टी शिकून घ्या. आपण तर दर सोमवारी शिकवतो. या इथे बरेच जण आहे, काही जण आहेत, ते लोक येतात. तर हे, आणि शेवटपर्यंत ऐका, प्रत्येकाला चान्स मिळणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, जवळजवळ काही लोकांचं काय होतं, ते डिस्कनेक्ट होतं, त्याच्यामुळे बाहेर गेले. आणि हे रेकॉर्डिंग पण होतंय, त्याच्यामुळे हजारो लाखो लोक नंतर पण ऐकणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या. आणि हे आपण सगळं निस्वार्थ बुद्धीने करतोय खरं म्हणजे. कुठल्याही याच्यामध्ये अपेक्षा नाहीये, कारण आय बिलीव्ह की देणारा कोणतरी वेगळाच आहे. ठीक आहे, पण त्याला ह्या गोष्टी आवडतात. हे सगळं चांगल्या गोष्टी करणं हे त्याला आवडतं. ओके, ज्याला मी मानतो. ठीक आहे, आणि काही लोक कोणाकोणाला मानतात, त्याला आवडतं, म्हणून हे सगळं आपण या गोष्टी करत असतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. हा आपला मुख्य उद्देश आहे की मिळणारं बरोबर मिळतं. आणि तुम्हाला बघा, तुम्ही जेव्हा चांगलं काम कराल तर लोक तुम्हाला स्वतःहून विचारणार की तुम्ही काय करता वगैरे वगैरे, आणि इंटरॅक्ट होऊन तुमचा व्यवसाय वगैरे होणार. त्याची काही काळजी करू नका, थोडं पेशन्स ठेवा. ओके, हे मला सांगायचं होतं. त्याच्यानंतर मी काय केलंय, मनी बॅक गॅरंटी. हा, एकाने लिहिलं गॅरंटी काय मध्ये, ते व्हॉट्सअपमध्ये एकाने लिहिलं गॅरंटी, तर ते मस्त त्याने दुसऱ्याने रिप्लाय केला की अरे, माणूस माणसाची गॅरंटी देत नाही, तर आम्ही आमच्या व्यवसायाची गॅरंटी काय देऊ वगैरे वगैरे. पण याच्यावर जरा शांत विचार करा. वी शुड गिव्ह गॅरंटी, वी शुड गिव्ह गॅरंटी. आपल्याला गॅरंटी हवी असते, लक्षात घ्या, आणि आपल्याला द्यायची नाही, असं कसं होऊ शकतं? बरोबर आहे ना? तुम्हाला गॅरंटी हवी आहे ना, माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे, तुमची गॅरंटेड पाहिजे. संतोष गावडे खरंच गॅरंटेड आहे का? वर्ल्ड पॉवर इंडिया गॅरंटेड आहे, ही तुमची अपेक्षा आहे. बरोबर आहे? तेव्हा मी असं म्हणू शकत नाही आय एम नॉट गॅरंटेड. ठीक आहे, परंतु तुमच्या बिझनेसची गॅरंटी देण्यासाठी शिका. अरे, हे माझं वाक्य नाहीये, हे अतिशय चांगले जयंत हुडार म्हणून आहेत, एक्सपर्ट आहेत, त्यांना पण आपण बोलवू. इथे अनेक वेगवेगळे चांगले चांगले लोक येणार आहेत, जसे आलोकजी येतात. ओके, तर ते लोक म्हणतात की गॅरंटी देण्याचा. आता मनी बॅक गॅरंटी, इव्हन मी मनी बॅक गॅरंटी पण देतो आपल्या व्यवसायाची. त्याच्यामध्ये कसं करतो की त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, पण मनी बॅक गॅरंटी देतो. तसंच आपण पण देत असाल तर त्याचा पण तुम्ही विचार करा. हे मला सांगायचं होतं. एथिक्स पाळा. ओके, ह्या सगळ्या, आणि आपल्या इकडे सगळे मॅच्युअर्ड लोक आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्यानंतर गेल्या वेळेला डॉक्टरांनी मस्त, डॉक्टर आज आलेत का? आज आले नाहीत, परंतु ते ऐकतील नंतर मला वाटतं काहीतरी. तर त्यांनी छान सांगितलेलं, झाडं लावा, गार्डनिंग करा, दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ. ठीक आहे, गार्डनिंग करा, चांगलं बोला, व्हॉइस मॉड्युलेशन शिका, या बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. दिस इज अवर रिकव्हरी पिरियड. त्या डॉक्टरांनी काय सांगितलं, दिस इज अवर रिकव्हरी पिरियड. आणि किशोरीजीने जसं सांगितलं, गेल्या लॉकडाऊन आमचा मजेत गेला, तसं हा लॉकडाऊन पण आपला मजेत जाणार. ठीक आहे. आता मधुकर तळवलकर, त्यांच्याशी मी चर्चा करत होतो, ते म्हणाले हे 1 वर्ष जरा थोडंसं कठीण आहे, बाकी ते कधीच निगेटिव्ह बोलत नाहीत, लक्षात घ्या. पण फर्स्ट टाइम मी ऐकलं की 1 वर्ष जरा थोडंसं हे आहे, परंतु दॅट इज ऑल्सो पॉझिटिव्हच बोलले की वर्षभराने सगळं होणार आहे, त्यामुळे, आणि आता पण होणार, काही हरकत नाही. ओके, मी तर म्हणतो आता पण होणार, आता पण होत आहे. डोंट वरी, तुम्ही इथे आहात ना, याचा अर्थ तुमचं सगळं चांगलं होत आहे. आणि हे तुम्ही बघा, तुम्ही नक्की ऑब्झर्व करा. बघा, एवढे हे जे सगळे जे लोक ऐकतायत, ओके, त्यांचं सगळं चांगलंच होणार. ओके, कारण त्याला सायंटिफिक रिझन आहे, कारण आपण काहीतरी चांगलं करण्यासाठीच जातोय. ओके, त्याच्यामुळे होणार, कुठलं जादू नाहीये, पण लोक जादू झाली असं म्हणतात. ओके, तर अशा पद्धतीने मला ह्या काही गोष्टी बोलायच्या. आता सगळ्यांनी, मला असं वाटतं की जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं इंट्रोडक्शन द्यावं. शक्यतो 30 सेकंड्स मध्ये, 60 सेकंड्स मध्ये आपण प्रयत्न करा.
आपण थोडंसं आज एक्सटेन्शन करू, 1-1.5 मिनिट आपण देण्याचा प्रयत्न करू, पण 30 सेकंड्स मध्ये तुमचं इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे आपण उपक्रम करू ज्याच्यामुळे बऱ्याच जणांना तुमच्या व्यवसायाची पण माहिती कळेल. पहिलं नाव सांगा, तुम्ही कुठे राहता, तुमचं लोकेशन सांगा, तुमचा व्यवसाय सांगा, तुमच्या व्यवसायाची टॅगलाईन काय असते, बरोबर आहे. तर टॅगलाईन सांगा. जसं आपण म्हणू शकतो